नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. आपण आज बघणार आहोत कोणत्या महिलांना 1,500 रुपये मिळणार आणि कोणत्या महिलांना 4,500 रुपये मिळणार. हे सगळं आपण माहिती आज जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे येण्याची उत्सुकता लागली आहे. सगळ्यांना पैसे येणार आहेत ही तर गोष्ट खरीच आहे, पण हे पैसे कधी येणार आणि केव्हा येणार हा पण व्हिडिओ आपण बनवला होता. तर या योजनेअंतर्गत महिलांना 4,500, 3,000 आणि 1,500 असे 3 टप्पे पडत आहेत. तर मग असे पैसे कसं काय येणार आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि कोणाला 4,500 येणार आणि कोणाला 1,050 येणार, 1,500 येणार आपण आज जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्याचे पैसे ज्या महिलांचे 31 ऑगस्ट रोजी फॉर्म मंजूर झाले होते त्या महिलांना देण्यात आले आहेत. तर तुमचाही फॉर्म 31 जुलै अगोदर मंजूर झाला असेल तर तुम्हाला 3,000 रुपये खात्यात दिले गेले आहेत. आणि ज्यांचे आधार कार्ड लिंक नव्हते त्यांना हे 3,000 रुपये दिले गेले नाहीत. तर त्यांना 31 ऑगस्ट पर्यंत हे पैसे मिळणार आहेत. तर मग 31 ऑगस्ट पर्यंत यांचे पैसे तर जमा होतील. मग 1,500 रुपयाचा विषय काय? ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांचे पैसे भेटलेले आहेत त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात 1,500 रुपये मिळणार आहेत. सप्टेंबर महिन्यात त्या महिलांना 1,500 मिळतील. आणि ज्या महिलांना या योजनेचा अजून लाभ भेटलेला नाही त्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिलांचे पैसे दिले जाणार आहेत. तर मग लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिलांचे सर्वांचा विचार करून सप्टेंबर महिन्यात 3 महिन्याचे पैसे दिले जाणार आहेत. तर सप्टेंबर महिन्यात तुम्हाला 3 महिन्याचे पैसे मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत 45 ते 50 लाख महिलांना दुसऱ्या टप्प्यात पैसे मिळणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांमध्ये तुम्हालाही नक्की पैसे मिळणार. सप्टेंबर महिन्यात हे पैशांची घोषणा केली. 31 ऑगस्ट पासून नागपूर कार्यक्रमात हे विषय चालू होणार आहे आणि या कार्यक्रमाअंतर्गत पैसे वाटप सुरू होणार आहेत. तर तुमचे बी आधार कार्ड लिंक आहे का ते तुम्ही चेक करून घ्या. लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकतात. 31 जुलै नंतरची अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे आणि आतापर्यंत राज्यभरात 2,06,14,990 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 1,47,42,476 अर्ज पात्र ठरले आहेत. तर